नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। हे 2020 वेक्सा मॉडेल आपल्या समोर आहे। तर बघू आपण याचा ओव्हरव्ह्यू। आपल्याला याच्यामध्ये काय काय पाहायला मिळते। यामध्ये आपल्याला वेक्सा मॉडेलमध्ये बॉडी कलर ORVM आणि बॉडी कलर हँडल मिळतात आणि कंपनी फिटेड टायर व्हील कॅप मिळतात आपल्याला बसवलेल्या, जे की बेस मॉडेलमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही। आणि जर गाडी आतापर्यंत चाललेली आहे 34,653 किलोमीटर आतापर्यंत गाडी चाललेली आहे। समोरून सूर्य येत आहे म्हणून थोडंसं व्ह्यू बरोबर नाही। आपल्याला याच्यात क्रोम फिनिशमध्ये आपल्याला डोअर ओपनर बघायला मिळतात, पॉवर विंडो मिळतात आणि म्युझिक सिस्टम मिळते। टच स्क्रीन नाही आहे, मॅन्युअल आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला या साईडनं पण सिल्वर क्रोममध्ये डोअर ओपनर मिळतात। आणि याच्यात डाव्या साईडला आपल्याला व्हॉल्यूम अप डाऊन, सॉन्ग, नेक्स्ट, बॅक करायचे आपल्याला याच्यात ऑप्शन बघायला मिळतात। आणि हे कंपनी फिटेड सीट कवर वगैरे आहे अशा प्रकारे। तर अशा प्रकारे इंटिरियर आहे। आणि बॅक सीटची जर गोष्ट केली तर मी माझ्या अकॉर्डिंग सीट हाईट ॲडजस्ट केलेली आहे, तरीसुद्धा इथं लेग स्पेस आपल्याला भरपूर पाहायला मिळते इथं। तर अशा प्रकारे बॅक साईड आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते। गाडी खूप दिवस झाले उभी आहे, साफ केलेली नाही, तर थोडंसं इग्नोर करजा। बॅक साईडचा व्ह्यू जर म्हणजे फ्रंटला बघितलं तर अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळते। आणि VXI याच्यात कंपनीसोबत ब्रिजस्टोनचे 14 इंची आपल्याला टायर मिळतं त्याच्यात। तर सध्या गाडी जे ओरिजिनल टायर आहेत गाडीसोबत आलेले तेच आहेत, अजून चेंज केलेले नाहीत। तर जर कोणी स्विफ्ट घ्यायचा प्लॅन करत असेल तर मी त्यांना नक्कीच म्हणेल की तुम्ही घेऊ शकता। जर तुमची ड्रायव्हिंग जर सिटीमध्ये असेल तर तुम्ही नक्की स्विफ्ट घ्या, कारण की सिटीमध्ये थोडंसं सेफ राहते। जर तुमची ड्रायव्हिंग हायवेनं जास्त आहे तर तुम्ही एक सेफ कारकडे जाऊ शकता, जसे की टाटा वगैरेकडे, बिल्ड क्वालिटीकडे आपण जाऊ शकतो। कारण की खूप सारे लोक बिल्ड क्वालिटीवरून मारुती सुझुकीला ट्रोल करतात। तर त्यामुळे आपापला ओव्हरव्ह्यू आहे। जर तुमची रनिंग जर सिटीमध्ये असेल तर तुम्ही स्विफ्ट गाडी डोळे बंद करून घेऊ शकता, काहीच हरकत नाही। आपल्याला VXI फॉगलाईट पाहायला मिळत नाही, ते आपण आफ्टर मार्केट लावू शकतो। तर मी तरी आजपर्यंत लावले नाही, कारण की मला काही गरज समजा पडली नाही। म्हणजे गरज आहे, जे कंपनी फिटेड लाईट येतात याचा थ्रो एवढा काही चांगला नाही, पण माझी रनिंग जास्त रात्रीच्या टाईमला नसते म्हणून मी अजून काही ते अपडेट केलेले नाही। मी जास्त तर प्रवास सकाळीच कवर करतो, त्यामुळे मला याची काही गरज पडली नाही। 2-3 वेळा समजा रात्री आलो तर लाईटचा थ्रो ठीकठाक आहे, एवढा काही हे नाही, अपग्रेड करा लागते। पण मी शक्यतो संध्याकाळची जे जर्नी आहेत ते अवॉइड करतो, त्यामुळे मी अजून बसवलेले नाही। तर पाहू आता, जर जमलंच तर बसून टाकू याला। तर असा माझा ओनरशिप रिव्ह्यू आहे। तर तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की घेऊ शकता। जर तुमची ड्रायव्हिंग सिटी टू सिटी आहे, कमी रनिंग आहे, तुम्ही जास्त हायवेनं तुमची कार चालणार नाही आहे, तर तुम्ही स्विफ्ट गाडी घेऊ शकता। याच्यामध्ये मला 23 किलोमीटरचा ॲव्हरेज पाहायला मिळतो विदाऊट AC हिवाळ्यामध्ये। आणि जर AC जर ऑन केली तर 2-3 किलोमीटरचा फरक पाहायला मिळतो आपल्याला। तर असा माझा ओनरशिप रिव्ह्यू आहे। तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू सो मच।